नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नवरात्री उत्सवाचा आता दिवस चालू झालेले आहेत, घटस्थापना झालेली। आता 9 ते 10 दिवस का नाही नवरात्रीचं प्रत्येक जणाचा उपवास असतात। तर आता उपवासाला म्हटलं का नाही की वेगवेगळे पदार्थ केलेलं जातात। तर आज आहे का नाही, आज उपवासाचा दुसरा दिवस आहे, म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। आणि आजच्या दिवशी का नाही मी म्हणजे आमच्या सासूबाईंचा उपवास असतो आणि त्यांच्यासाठी का नाही मी मस्त असं का नाही बटाट्याचं वडं बनवणार आहे। तर आता बटाट्याचं वडं बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य लागते बघा, आणि घरच्या साहित्यामध्ये एखादी वस्तू आपल्याला जर विकत आणावी लागली तरच, नाही तर सगळं आपलं घरचंच असतं या। तर आता जे आपण वडा बनवणार आहे ना त्यासाठी काय काय सामान लागते ना ते आपण बघून घेऊया। वडा बनवण्यासाठी ही मी 3 बटाटे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या एक 4-5 घेतलेले आहेत, दिसते तर दिसत्या लांबड्या सडक पण का नाही कवळ्याच आहेत। चवीपुरतं मीठ आणि वरवीचं तांदूळ, ह्या उपासाला वरवी चालती म्हणून आहे का नाही ह्या वरवीच्या तांदळाचं मी घरीच पीठ केलेले 1 वाटी वरवीचं तांदूळ घेतलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि थोडीशी का नाही तांबडं तिखट म्हणजे का नाही लाल मिरच्याची ही मिरची पावडर करून घेतलेली। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय तर ही बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी अगोदर मी चूल पेटवते। चूल चांगली पेटलेली आपली। आता हे जेवणा पातेलं ठेवते। आता हे 3 बटाटे घेतलेले आहेत ना हे आपल्याला धुवून शिजत घालायचे। तर ह्याच्यात घालते पाणी, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे काय होतं बटाटा लवकर शिजले जाते। आणि ह्याच्यात ठेवायचं आपल्याला झाकण। आता बटाटा शिजत घातलेला आहे, तर बटाटा शिजत तोपर्यंत आपण चटणी करून घ्यायची। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या दिसतात आता लांब पण एकदम कवळे आहेत, जास्त आदबी नाही। ह्या नवरात्रीच्या उपासाला का नाही वरवी चालती, या शाबूस तांदूळ चालत्यात, भेंडी चालती। जसं रथसप्तमीच्या उपासाला ही भेंडी ही चालत नाही ना, तसे ह्या नवरात्रीच्या उपासाला चालले जातात। आता हे मिरच्या एवढ्या घेते आणि मीठ टाकते, बाकीचं काय वापरत नाहीत आमच्या इकडं उपासाला, चटणी आणि मीठ, बाकीचं जिरं बिरं आमच्या इथं का नाही उपासाला घालत नाहीत। आता हे जी चटणी करून घेते अगोदर, चटणी आता आपली कुटून झालेली, जास्त बारकी पण नाही कुटलेली आणि मोठवाड बी नाही ठेवलेली, मध्यम कुटलेली आहे। आता ही बदलायला ठेवते आणि आपले बटाटे शिजलेत का आपण बघून घेते। चांगली उकळी फुटलेली बटाट्याला। चला आता बटाटा चांगला आपले शिजलेले आहेत, असे चिरा पडलेले आहेत बघा, एकदम छान असं हा बघा। आता हे बटाटा आपण काढून घ्यायचं। आता ही वाईज गार करायला ठेवते आणि ही पातेलं उचलून ह्याच्यावर आपण कढई आता गरम करायला ठेवायची। साल काढून घ्यायची।
बटाटा चांगला शिजला का नाही साल काढायला लय उशीर लागत नाही. सगळ्या बटाट्यांची अशी साल घेते काढून. आता ही बटाटा सोलून घेतलेले आहेत, ही व्हायचं आता गार करायसाठी. वडं करायला का नाही बटाटा आपल्याला मऊ शिजवून घ्यायचं असते, तर म्हणजे खिसायची बी काही गरज लागत नाही आपल्याला, चांगल्या वाफा निघते. तर चांगला असं मऊ बटाटा शिजल्यामुळं काही गरजच नाही आपल्याला लागली की खिसून घ्यावावेत ना, म्हणून एकदम बारीक असं मेणावानीच बघा शिजले. तर आता आपण जी कुटून घेतलेली हिरवी मिरची ना ती ह्याच्यात घालायची. बटाटा छान असं बटाटे आहे बघा एकदम मऊसूत झालेले इथं मस्त असं. आता ह्याच्यात एकाने आपण कुटून घेतलेली ही चटणी ना, ही चटणी आपल्याला ह्याच्यात टाकायची. हिरवी मिरची कुटून घेतलेली घातली. आता ही शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. ही बटाटा शेंगदाण्याचा कूट आणि मिरची. शेंगदाण्याच्या कुटाने वाईट चव चांगली वाढतीये. अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत, आणि समजा एक अर्धी जरी राहिली तरी ही मसाला तयार करताना का नाही आपण असं हाताने मोडून घ्यायच्या. मस्त असं वड्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तास आपण ही वडं करायसाठी ना बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे. आता इकडं कढई तापाय ठेवलेली, तोपर्यंत इकडं आपण वडं तळायसाठी तेल ओतायचं. आता तेल गरम होतोपर्यंत आहे ना आपण इकडं वरवीचं पीठ तयार करायचं. जसं का आपण आहे का नाही आळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी जसं पीठ तयार करत असतो या, किंवा आपण बटाटा वडापाव करतो त्या पद्धतीने पीठ तयार करतो का नाही, तसं ही आपल्याला पीठ तयार करायचंय. आता हे का नाही 1 वाटी घेतलेलं मी वरवीचं पीठ आहे, आणि त्याच्यात आपल्याला टाकायचे थोडीशीच तांबडं तिखट रंग यायपुरता फक्त टाकायचे, कारण आपण हिरवी मिरची वापरलेली. आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला मीठ घ्यायचंय, थोडंसंच घ्यायचं. आता ही चांगलं एकजीव करायचंय आपल्याला पिठात. तांबडं तिखट आपण ह्या पिठात मिक्स केलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही पीठ मळून घ्यायचंय, एकदम पाणी घालायचं नाही. वरवीचं तांदूळ आहेत का नाही पाणी शोषून घेतं, म्हणून आपल्याला का नाही पाणी लागणारच आहे ह्याला. आणि इकाचं पीठ वाईज थोडंसं बारीक असतं. ही माझ मोठवाडे घरी तयार केलेलं आहे ना, त्याच्यामुळे पाणी वाईज जास्तच लागणार आहे ह्याला. लय बी पातळ करायचं नाही आणि लय पण घट्ट करायचं नाही, वडा बुडवता येईल असं आपल्याला करून घ्यायचंय.
चांगलं ही आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे वरवीचं. एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही बघा. आता ही थोडा वेळ आपल्याला इकडं भिजत ठेवायचंय आणि तोपर्यंत आपण ह्याचं का नाही चांगलं असं वडं करतो ना, ह्या पद्धतीने आपल्याला गोळं करून घ्यायचं. तर असं घ्यायचं आपल्याला गोळा करून. एक सारखं सगळं करायचं. आता थोडा वेळ ही भिजतंय म्हणून मी अशी गोळा करते, नाही ते एकदम करून ठेवायची बी काही गरज नाही. करत तळत तळत म्हणलं तरी होत्यात. घेतलेलं इथं हे आपण वरवीच्या पिठात उडवायचं आणि हे असंच तेलात सोडायचं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तीन सोडते, जेवढं आपल्याला बसतेल का नाही तेवढं आपण करून घ्यायचं. तेल जास्त गरम झाल्यामुळं का नाही लगेच ही भाजलं जाणार आहे. मस्त असं बघू शकता तुम्ही. घाई पण करायची नाही भाजताना. जरी वरणी असं लाल जरी झालेलं असलं ना तरी आपण आत हिरवी मिरची ही कच्चीच कुटून घातलेली असते का नाही, त्याच्यामुळे ही चांगलं तळून घेतलं का नाही बटाट्याची चव चांगलीच वाढते. मस्त असं ही तळून झालेलं आहे बघा. एकदम छान असं तळलेले आहेत बटाटा वडं आपलं. आता हे ह्या काढून घेते. जरी वरून आहे का ना असं कडकपणा जरी वाटला का नाही तर आत आहे का नाही एकदम मऊसूद असते. आता जसं ही मी 3 वडं केलेले आहेत का नाही तसंच बाकीचं वडं मी करून घेते. वडा आपलं सगळं तळून झालेलं इथं एकदम छान असं बघू शकता. एकदम करकर असा आवाज येते. कडक आपण आतून येत ना मऊ असते तर वरवीच्या तांदळाचा थोडासा कडकपणा येतोय. आता ह्याला ना आपल्याला तोंडी लावायसाठी का नाही एक 4 ते 5 मिरच्या मी तळून घेते. मस्त मिरच्या भाजलेल्या इथे आपल्या तळलेल्या इथं. आता ह्या डिश मध्ये काढून घेते आणि थोडस याच्यावरती मीठ टाकायचं. मस्त असा उपासाचं वडं तयार झालेलं आहे आपलं. आता आमच्या आत्यांचाच उपास आहे त्याच्यामुळे आता आमच्या आत्याच आज टेस्ट करून दाखवते. असं वडं तयार झालेलं आहे. आत्या पण येतो त्यांचाच उपास आहे. आणि आमचा दादे सुद्धा शाळेतनी आलेला आहे. नेमका वडं तळलं की हजरच झाला बघा.
तर आता ही वड्याची टेस्ट घ्यायसाठी आता आत्यांना देते. मिरची बी देऊ ना. मस्त अशी बघा कसं काय झालं तर सांगा. एकदम बनवायला साधं इथं आणि सोपं. या मंडळी वडं खायला. आमच्या आईचा बघा आता उपास आहे. नवरात्रीचा उपास धरलाय आमच्या आजीनं. आईनं मस्तपैकी वडं बनवले ते तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. कसं काय झालेत आत्या वडं. चांगलं झालं ते. चांगले झालेत ना. हॉटेलमध्ये कसं करतो तसंच झाले. होय ना. हॉटेलच्या झाले. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले इथं बटाटा वडं. आता वडापावचं वडं वेगळं असतं बटाटा वडं आणि उपासाचं वडं वेगळं इथं. पण एकदम छान असं झालेलं इथं. तर चला मग मंडळी, आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचे उपासाचे बटाटे वडे कसं काय झालेत का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.